मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा 11वा दिवस आहे आणि आज आपण बोमडिलावरून जाणार आहोत गुवाहाटीला. साधारण संध्याकाळ होईल आम्हाला आज पोचायला आणि जाताना वाटेला मी भूतान बॉर्डर बघून जाणार आहोत. आज टेम्परेचर चांगलं आहे, 13 आहे, पण तर रूममध्ये काही जास्त थंडी वाटत नाही आहे. आम्ही हिटरला लावला होता आणि आता आम्ही निघू थोड्या वेळानं. आमचा ब्रेकफास्ट पण लागला असेल आणि मी त्यातून ते व्लॉग टाकले किंवा इन्स्टा स्टोरीज आहेत. तशा ट्रिप तुम्हाला अजून करायच्या असतील तर तुम्ही अमृता ट्रॅव्हल्सला फॉलो करा. अमृता ट्रॅव्हल्सचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच. त्याचप्रमाणे जर तुम्ही मला इन्स्टावर DM केलं किंवा माझ्या स्वतःच्या कॉन्टॅक्ट नंबरचे DM केलं तरी मी तुम्हाला डिटेल्स देऊ शकतो. तर तुम्हाला आवडणार असेल तर ऑल ओव्हर इंडिया आपल्या सहली असतात. त्या सहलींमध्ये आपलं स्वतःचं केटरिंगसुद्धा आपण देतो, म्हणजे तुम्हाला खाण्याचा वगैरे कुठेही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तुम्ही नक्की मेसेज करा, कमेंट करा. ओके, थँक्यू. आम्ही आता फायनली निघालो आहे. आता 8:15 झालेत आणि आम्ही आता भूतान बॉर्डरच्या दिशेने निघालो आहे. निघून 2 तास झालेत आणि आम्ही आता इथे चहासाठी थांबलो आहे अण्णा हॉटेलला. आमचे कॅप्टन आहेत. मित्रांनो, आम्ही आता भूतानजवळ आलो आहे. आमचा आता लंच इथं होणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. हे जे ते गेट दिसतं आहे, ह्या हॉटेलचा आमचा लंच आहे इथे. आणि हे जे तुम्हाला वरती दिसतं आहे कॅम्प हा दिसतो, हा इथे भूतानचा मिलिटरी कॅम्प आहे. एकदम जवळ आहे. मैत्री राष्ट्र असल्यामुळे जास्त त्रास नाही आहे इथे. मित्रांनो, ही भूतान बॉर्डर आणि आता आम्ही इथं थांबलो आहे. ते मी जेवायला आलो आहे. इथे वर मिलिटरी पोस्ट आहेत. मित्रांनो, हे आहे भूतानचं गेट. इकडून आतमध्ये भूतान आहे आणि हे सगळं नोमॅन एरियामध्ये ॲक्च्युली आहे, पण मैत्री राष्ट्र असल्या कारणामुळे दोन्ही राष्ट्रांच्या संमतीने इथे दुकानं आणि आहेत. मित्रांनो, हे आपण आता भूतानमध्ये एंट्री केली आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत ह्या नेहमी इथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत. मित्रांनो, आम्हाला हॉटेलला पोचायला अजून 2 तास तरी लागतील. आत्ता इथे आम्ही काव्यश्रीमध्ये जस्ट टी ब्रेक घेतला होता आणि आतल्या आम्ही रोडने आलो. रोड खूप चांगला आहे. तर तुम्ही येणार असाल ह्या साईडला तर तुम्ही ह्याच रोडने या. ट्रॅफिक पण कमी असतं, रोड पण प्लेन आहे. आतून गावातून रस्ता होतो. हायवे अवॉइड करून आतून गावात येणारा रस्ता कुणाला तिथे विचारा, ते तुम्हाला सांगू शकतात. मित्रांनो, आम्ही आत्ता हॉटेलला पोचलो आहे. रूम अलॉटमेंट झाली, सगळी कामं झालीत पूर्ण. आम्ही त्यांचं किचनचं काम कितपत झालं आहे, काय काय झालं आहे ते बघायला आलो आहे. आणि मी आत्ता हॉटेलच्या टेरेसवर आलो आहे. तिथून खूप छान व्ह्यू दिसतो, बघू शकता तुम्ही पूर्ण. आणि आज आकाश पण एकदम छान व्यवस्थित क्लिअर आहे, कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. आम्ही आज गुवाहाटीला आलो आहे आणि आमचे मॅनेजर दोन्ही
आम्ही चाट खायला आलो आहे. 2 पापडी चाट घेतलेत आणि एक आलू चाट घेतला आहे. बघून तरी छान वाटतं आहे. आम्ही आता शॉपिंगला आलो आहे आणि शॉपिंगला आम्ही आलो कुठे बघा, विशाल मेगा मार्ट. मित्रांनो, तुम्हाला काही ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्या आमची रिटर्न जर्नी आहे, त्यामुळे तुम्हाला मी गुवाहाटीचं नवीन बनलेलं एअरपोर्ट आहे ते परत दाखवणार आहे. नक्की बघा. आणि आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला किंवा अजून तुमचे कोण ग्रुप्स असतील व्हॉट्सअपचे, त्यांना आपली व्हिडिओची लिंक आणि यूट्यूबचं चॅनल पण नक्की शेअर करा. आणि तुम्हाला आमच्यासोबत अशा ट्रिपला यायचं असेल तर अमरा ट्रॅव्हल्सला फॉलो करा.